मित्रांनो, किळी काढायला चालू होती, डायरेक्ट वरनं कंपनीचा फोन आला, लाईनी बंद करा, वर युद्ध सुरू झालंय, डायरेक्ट सगळ्या गाड्या बनायच्या बंद केल्या त्या. आज फक्त का शेतकऱ्याला रडायचं बाकी राहिलंय. माझा 4 एकर माल आला काढायला, 4 एकर 6 गाड्या निघणार होत्या, त्याच्या 2 गाड्या काल काढल्या त्या, राहिलेला माल जागेवर आहे आज. आता नेमकं म्या आणि माझ्यासारख्या लाखो शेतकऱ्यांनी करायचंय काय? आपल्या शेतकऱ्याचं किती नुकसान होतं याच्यामध्ये. जर ही माल माझा गेला नाही, त्याचा जागा सगळा पिकून पडून नसून जाईल. करू काय सांगा ना. आता तुम्हाला वाटतं लोकल मार्केटला नेऊन इकावा, 4 एकर किळी इकायची सोपी का लोकल मार्केटला बसून? आज मला अक्षरशः रडायची वेळ आली मित्रांनो. 4 एकर माल म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो. या पिकासाठी काय नाही केलं मी, रात्रंदिवसात जागून काम केले ते. तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. नेचरवन कंपनीने आपला अगोदरच माल घेतला होता, म्हणजे युद्ध सुरू होण्या अगोदर 2 दिवस गाड्या काढल्या होत्या आणि बाकीच्या 4 गाड्या पण काढतो असं कमिटमेंट दिलं होतं. त्याच्यामध्ये व्यापारी पण येऊन आज नेचरवन कंपनीवरती संकट आलं. आता हे संकट शेतकऱ्यावर तर आलंच आहे, पण ही कंपनीवर संकट आलं म्हणून कंपनीने डायरेक्ट सांगितलं गाड्या डायरेक्ट बंद करा. ज्यामध्ये आपण कमिटमेंट दिलं होतं कंपनीने की आम्ही तुमचा माल काढू, त्या कंपनीने पण आपला माल घेतला नाही. व्यापारी पण कंपनीवाला काय बोलत नाही आणि आपला तर कंपनीवाल्यांसोबत काय संबंध पण नसतो, तर बोलायचं कोणाला? सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी नेमकं बोलायचं कोणाला? घरदार माझ्या सगळं रानात काम करतो.